नमस्कार मंडळी, मिहीर सागरला विचारत असतो की दादूस, तू खरंच मुक्ता वहिनीसाठी गिफ्ट घेऊन जातोयस? त्यावर सागर म्हणतो की मुक्ता वहिनीसाठी नाही तर सईच्या मुक्ता आईसाठी घेऊन जातोय आणि मी नाही गिफ्ट घेऊन जाणार आहे, तू घेऊन जाणार आहेस. मिहीर म्हणत असतो की अरे दादूस, मी कसं काय गिफ्ट घेऊ आणि तेही मुक्ता वहिनीसाठी. सागर त्याला म्हणत असतो की तसंही तुला मुलींना गिफ्ट देण्यामध्ये खूप एक्सपिरियन्स आहे. मिहीर म्हणत असतो की अरे दादूस, ते वेगळं होतं, आता मुक्ता वहिनीसाठी मी कसं काय गिफ्ट घेणार. मात्र सागर काय ऐकत नसतो. तो मिहीरला सांगत असतो की तू तिकडे काहीही कर परंतु गिफ्ट घेऊन ये. तर मुक्ता किचन मध्ये केक बनवत असते. सई तिथे येते. सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई, मी तुला मदत करू का? तेव्हा मुक्ता हो म्हणते आणि दोघेही मिळून केक बनवत असतात. तर दुसरीकडे मिहीर हा मिहिकाला कॉल करतो आणि तो तिला सांगतो की दादूस मुक्ता वहिनीला गिफ्ट देणार आहे. हे ऐकून मिहिकाला खूप आनंद होतो. मिहीर तिला विचारतो की पण मला सांग ना की मुक्ता वहिनीला कुठले गिफ्ट आवडतात, म्हणजे मुक्ता वहिनीला काय आवडतं. मिहिका म्हणते की खरं तर मुक्ताताईला पुस्तक वाचायला खूप आवडतात आणि तिला फ्लावर्स पण खूप आवडतात, तुम्ही ते देऊ शकतात. आणि मग नंतर ती मिहीरला म्हणते की नाहीतर एक काम करा, लग्नानंतर तसंही मुक्ताताईने छान छान साड्या नेसायला सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्ही तिला एखादी साडीच द्या. मिहीर तिला विचारतो की मुक्ता वहिनीसाठी तूच एखादी साडी घेतेस का? मिहिका म्हणते की चालेल, आता हे सर्व ताईसाठी सुरू आहे म्हटल्यावर मी करेल. आणि ते ऐकून आता मिहीर खुश झालेला असतो. मिहीर तिला सांगतो की तू एक काम कर, तू साडी घेऊन डायरेक्टली ऑफिसलाच ये. दुसरीकडे मुक्ता आणि सई छान केक डेकोरेट करत असतात आणि सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई, तू आजीला आणि बापूंना सांगशील ना की हा केक सईने बनवलाय म्हणून. त्यावर मुक्ता हसूनच हो म्हणते. आता तितक्यात इंद्रा तिथे येते. इंद्रा म्हणते की खरंच खूप छान केक बनवलाय तुम्ही. आता इंद्रा मुक्ताला म्हणते की तू एक काम कर, तू जाऊन तुझं आवरून घे, मी बनवते इकडचं सगळं काही. मुक्ता आता तिथून निघून जाते. तर इंद्रा केककडे बघून म्हणत असते की काय केक बनवलाय हिने, आणि सईकडे बघून ती म्हणत असते की नाही नाही, छान बनवलाय केक हिने. तर आता सर्वजण गोखलेंच्या घरी गेलेले असतात. सई मस्त केक घेऊन तिथे आलेली असते आणि सर्वांना ती सांगत असते की हा केक मी आणि मुक्ता आईने मिळून बनवलाय. त्यानंतर इंद्रा आणि बापू पुरुषोत्तम आणि माधवीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. इंद्रा आता पुरुषोत्तम आणि माधवीला गिफ्ट देते, लकी सुद्धा देतो. सई सांगते की हा केक माझ्याकडनं आणि मुक्ता आईकडून. त्यानंतर आता ती इंद्राचा फोन घेते आणि पप्पाला कॉल करते आणि विचारत असते की पप्पा तू कुठे आलायस. तेव्हा सागर सांगत असतो की मी खालीच पार्किंग मध्ये उभा आहे, लिफ्ट जवळ आलोय. सई विचारते की आणि तू मुक्ता आईसाठी गिफ्ट आणलंयस ना. तेव्हा सागर तिला म्हणतो की आपण घरी आल्यावर बोलूयात याच्यावरती. सई पटकन आता इंद्राकडे फोन देते आणि लगेचच घरी जाते आणि आता ती सागरला विचारत असते की पप्पा तू मुक्ताईसाठी गिफ्ट आणलंयस ना. मात्र सागर मुद्दामच तिचे प्रश्न हे इग्नोर करत असतो आणि तिच्याकडे लक्ष देत नसतो आणि वेगळ्याच गोष्टी तिच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो की सई आज तू खूप छान दिसतीयस. सई त्याला सांगते की पप्पा तू मला मॉल मध्ये जो फ्रॉक घेतला होता ना, तोच फ्रॉक मी आज घातला. त्यामुळे सागरही खुश झालेला असतो. सई पुन्हा एकदा सागरला त्या गिफ्ट बद्दल विचारते आणि सागर तिला खूप इग्नोर करत असतो. ते बघून तिला आता पप्पाने नक्कीच मुक्ताईसाठी गिफ्ट आणलेलं नाहीये. त्यामुळे सई आता रुसून बसते आणि मग सागर त्या रुसलेल्या सईच्या हातामध्ये गिफ्ट ठेवतो आणि मग सई खूप खुश होते. त्याच वेळी आता मुक्ता तिथे आलेली असते. सागर मनात म्हणत असतो की आल्या लेक्चर गोखले, आता लगेच मला लेक्चर द्यायला सुरुवात करतील. मुक्ता सागरला म्हणत असते की अहो सागर, तुम्ही किती उशीर केलात. मुक्ता आता सागरला बोलू लागते की तुम्ही किती उशीर केलात, एवढा उशीर जर अजून केला असता ना तर आपण डायरेक्ट त्यांच्या पुढच्या अॅनिव्हर्सरीला भेटलो असतो. तर आता मुक्ताचं हे बोलणं ऐकून सई म्हणत असते की पप्पा मुक्ताई किती फनी आहे ना. तेव्हा सागर सुद्धा हसत असतो आणि म्हणत असतो की हो. सई आता सागरला म्हणते की पप्पा आता तू मुक्ताईला गिफ्ट दे. सागर आता मुक्ताच्या हातामध्ये ते गिफ्ट देतो. तेव्हा मुक्ता विचारते की तुम्ही आई बाबांसाठी गिफ्ट घेऊन आलायत का. तेव्हा सई सांगते की नाही ग मुक्ताई, पप्पाने तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आणि ते ऐकून मुक्ताला आता खूप आनंद झालेला असतो. सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई आता तू गिफ्ट ओपन करून बघ. तर मुक्ता आता जेव्हा गिफ्ट ओपन करून बघते तर त्यामध्ये तिच्या आवडतीच्या रंगाची साडी असते. सागरला ती म्हणत असते की हा तर माझा फेवरेट कलर आहे. परंतु त्यावेळी सागर हा कॉलवर बोलत असतो. तर सई मुक्ताकडे हट्ट करत असते आणि मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई तू हीच साडी नेस. त्यामुळे मुक्ता आता साडी नेसण्यासाठी तिथून निघून गेलेली असते. तर आता सई खूप खुश असते आणि ती तिच्या आता सागर बाप्पाला मिठी मारते. दुसरीकडे छायाताई, मयुरेश आणि पार्थ हे सुद्धा गोखलेंच्या घरी आलेले असतात. छाया मुद्दामच माधवीला विचारत असते की मुक्ता कुठे, लग्नानंतर तर ती काय मला भेटलीच नाही. दुसरीकडे मुक्ता ही सागरने जी साडी आणलेली असते ती साडी नेसून आता बाहेर येते आणि तिच्यावर ती साडी खरंच खूप खुलून दिसत असते आणि मुक्ता खरंच खूप सुंदर दिसत असते. सागर आणि सई दोघंही तिच्याकडे बघत असतात. तर सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई तू अगदी प्रिन्सेस सारखी दिसतीये. मुक्ता सागरला विचारते की कशी दिसते मी. तेव्हा सागर मात्र नेहमीच त्याचं उत्तर देतो की नेहमी सारखं दिसताय तुम्ही. तर मुक्ता आता खूप प्रेमाने सागरला विचारत असते की बरं मला सांगा तुम्हाला कसं काय कळलं की हा माझा फेवरेट कलर आहे ते. सागर मनामध्ये म्हणत असतो की खरं तर त्या बॉक्स मध्ये काय ठेवलेलं होतं हेही मला माहित नव्हतं आणि मग तुमचा फेवरेट कलर कुठला आहे ते मला
मला कसं काय कळणार. परंतु सई समोर असते त्यामुळे तो मुक्ताला म्हणतो की मला माहित होतं हाच तुमचा फेवरेट कलर आहे. आणि मग ते तिघही आता पुरुषोत्तम आणि माधवीकडे येतात. तर त्या तिघांना बघून आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो. सागर आता पुरुषोत्तम आणि माधवीला म्हणतो की आई बाबा मला माफ करा, मी काल तुमची थोडीशी गंमत केली. तेव्हा दोघंही म्हणतात की काही नाही जावे बापू. आणि मग मुक्ता आणि सागर आता पुरुषोत्तम आणि माधवीला गिफ्ट देतात. मिहिका मुक्ताला म्हणत असते की वा मुक्ताताई, आज तर तू छान साडी नेसून आली आहेस. त्या मिहिकाला हसतच सांगत असते की मिहिका तुला माहितीये का, ही साडी मला कडू कारलं घेऊन आलाय. ते ऐकून मात्र मिहिका हसू लागते. तर आता छायाताई माधवी आणि पुरुषोत्तम कडे येतात आणि त्यांना म्हणत असतात की या आधी तर तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही, मग या वर्षी का. त्यानंतर ते दोघंही सांगू लागतात की खरं तर मुक्ताचीच हौस होती म्हणून आम्ही हे केलं. छाया मुक्ताला विचारते की काय मग मुक्ता, आता तू काय चॅम्पियन वगैरे उघडणार आहेस का. आता तिचा हा प्रश्न ऐकून सर्वांना धक्का बसतो. मुक्ता म्हणते की हे काय बोलताय काकू तुम्ही. तेव्हा छाया म्हणत असते अगं, जेव्हापासून तू कोळ्यांची सून झाली आहेस ना तेव्हापासून तर तुमच्या घरातलं वातावरणच बदललंय. तर मुक्ता तिला विचारत असते की सतत तुम्ही माझ्या लग्नाबद्दल का बोलत असतात. छायाताई म्हणत असते की कारण तुझ्या सासरचे संस्कार जरा वेगळेच आहेत ना म्हणून. ते ऐकून मात्र इंद्रा खूप चिडलेली असते आणि इंद्रा तिला म्हणत असते की आमच्या घराबद्दल बोलण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली. मात्र छाया काही गप्प बसत नाही. ती पुढे म्हणत असते की मला तर असं वाटतंय की तुम्हा सगळ्यांना तुमच्या कुटुंबाला व्हायरल झालंय. पहिल्यांदा तुझी ही बहीण व्हायरल झाली आणि मग त्याच्यानंतर तुझी आई. लग्नामध्ये दारू पिऊन केलेला डान्स आम्हाला आठवतं अजून. तर छायाताईचं हे बोलणं ऐकून मयुरेश आता छायाताईंना म्हणत असतो की आई अगं काय बोलतीयस तू हे, तू जरा गप्प बसशील का आता. छायाताई मात्र बोलतच असतात. तर छायाताईचा आवाज ऐकून पार्थ आणि सई सुद्धा तिथे येतात. मुक्ता त्या दोघांनाही आतमध्ये जायला सांगते. तर पार्थ मुक्ताला म्हणत असतो की माऊ मला आईस्क्रीम खायची. तेव्हा छायाताई मात्र आईस्क्रीमने भरलेलं ताट हे पार्थच्या हाती देते. मुक्ता म्हणत असते की अहो एवढं आईस्क्रीम लहान मुलांना देऊ नका, 2 दिवसापासून सईला ताप वगैरे होता. आणि ती आता त्यामुळे छायाताई तर अजूनच चिडलेली असते. छायाताई आता मुक्ताला बोलू लागते की तू नको आम्हाला शिकवू की मुलांना कसं सांभाळायचं असतं. मुलांना दत्तक घेण्यामध्ये आणि मुलांना जन्म देण्यामध्ये खूप फरक असतो. आणि तसंही जी मुलगी घराण्याला वारसच देऊ शकत नाही तिचा काय उपयोग आहे. तर आता छायाताईचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यावेळी आता सागर तिथे आलेला असतो आणि तो छायाताईंना म्हणतो की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय. जेव्हा जेव्हा तुम्हाला बघितलंय तेव्हा तेव्हा तुम्ही मुक्ताबद्दल काहीतरी वाईटच बोलत असतात. आधी ती मुक्ता गोखले होते आणि तुमचा पास्ट काय होता हे मला माहित नाही, परंतु आता ती मुक्ता सागर कोळी आहे आणि त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना जरा 10 वेळा विचार करायचा. मला तर हीच गोष्ट कळत नाही की नक्की तुमच्या विचारांची कीव करू की तुमच्या वृत्तीची कीव करू. सागरने छायाला अगदी गप्प करून टाकलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे सावनी आता मुद्दामच मुक्ताकडे जाते आणि मुक्ताला ती म्हणत असते की आता सई तर तुझी झाली परंतु सागर मात्र तुझा कधी होणार नाही. आणि त्याच वेळी सागर तिथे येतो. तर मुक्ता हसतच सावनीला सांगत असते की जे माझं आहे ते माझं लवकरच होईल. सावनीची मात्र चांगलीच जळालेली असते. तर मित्रांनो असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.